पहिल्यांदा सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा. उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य मिळू दे आणि त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण होऊ दे. खरं तर आज आपण घरी जसं आपलं कुटुंब असतं आणि कुटुंबामध्ये जसे घरातल्या एखाद्या वडील माणसाचा जन्मदिवस असतो किंवा साजरा करण्याचा दिवस असतो, तसं आपल्याला आज हा दिवस मिळालेला आहे. आणि हा दिवसाचं भाग्य मला भाग्य मिळालं म्हणजे माझी मैत्रीण राजश्री मांडवकर तिनं मला इथं आणलं आणि तिच्यामुळे खरं तर हा दिवस मला बघायला मिळालेला आहे. थोडी तब्येत बरी नसल्यामुळे ती येऊ शकलेली नाही, पण आजचा दिवस जो मी अचीव करते तो तिच्यामुळे करते. सरांचं म्हणजे आपल्या आता वडील जसे घरी आपल्याला शिस्त लावत असतात किंवा हे करतात तसं करतात. परवा थोडे दुखावले की मला वाटतं मी कशासाठी यायचं का, तर तुम्ही सगळेजण मनापासून करतेलं दिसत नाही आणि ते खरंच होतं. माझ्याकडून तरी 100% फॉलो केलं जात नाही किंवा प्रेझेंटीसुद्धा काही कारणास्तव घरच्या काही कारणास्तव सोशल काही गोष्टींमुळे प्रेझेंटी कमी असते. पण हे एवढी कमी प्रेझेंटी असताना सुद्धा खूप गोष्टीत बदल झालेला आहे. सरांनी सगळ्यात पहिला काय शिकवलं असेल तर दुसऱ्याला आत न घेणं. आणि बायकांच्या तर हा गुण इतकं खेचून भरलेला असतो की हिनं मला ते म्हटलं केलं आणि ते सगळं घेऊन इतकं डिस्टर्ब होत असतो दररोज की सगळ्या गोष्टी हे बाजूला झालं डोक्यातलं आणि खूप मन शांत ठेवायला म्हणजे सरांच्यामुळे शिकलं गेले. आणि सरांनी दररोज एक चांगली सवय लावली की अंतरुणातनं उठलं की पहिला सरांना आठवलं की आपोआप तिथून बाजूला व्हायला होते. चला सर दिसत आपण इथं गेलं पाहिजे. आणि 1.5 तास आपल्या स्वतःला वेळ दिल्यानंतर काय बदल होतो तो अनुभूतीच घेतली पाहिजे त्याची. 1.5 तास स्वतःला वेळ दिला तरच मन कुठंतरी शांत होतं, दुसरे विचार येत नाहीत आणि इतर गोष्टी सगळ्याला आपल्याला मिळत जातात. फायदे म्हणाल तर भरपूर फायदे झाले. माझं स्वतःचं वजन पण झालं कमी, पण मला गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, भरपूर पैसे घातलेलं ते कमरेचा प्रॉब्लेम होता. सगळ्या गोष्टींना पैसे मोजून इथं निःशुल्क जर काय असेल तर सरांच्यामुळे हे सगळे पैसे पुढे लागणारे पैसे वाचलेले आहेत. आणि मिस्टरांना म्हणाल तर बीपीची गोळी त्यांची बंद झाली, वजनावर कंट्रोल झाला. दम्याचा सुद्धा सुरुवात झालेली होती, ती दम्याची सुद्धा सुरुवात झालेली होती, त्यातून तर पूर्ण बाहेर पडलेले आहे. म्हणजे आज जर म्हणाल तर त्यांनी कुठलीही नाही गोळी घेतली तरी पण ते अगदी 100% फिट आहे. काहीही खावा, काही करा, पण ते अगदी उत्तम आहे त्यांचं आरोग्य. शिवाय त्यांच्यात सगळ्यात एक वाईट गुण होता, त्यांच्याकडे 99 गुण चांगले आहेत, पण एक वाईट गुण असा होता की त्यांना प्रचंड राग येत होता आणि त्या रागावर कंट्रोल जर कुठे आला असेल तर ते सरांच्याकडे. कुठलाही डॉक्टर यावर म्हणजे इलाज करू शकत नव्हता. आणि कोण असले त्यांचं राग जाणं सगळ्या म्हणजे सगळे 99 गुण अतिशय उत्तम आहे. जगात सर्वश्रेष्ठ पुरुष इतकं बिघडत होतं की नाही की असं. मग माझं त्याला काय असं मौनम सर्वश्रेष्ठ साधन, मला राग येत नाही आणि एकाला पुढच्या माणसाला इतकं येतं त्यामुळे आपण शांत बसणं हे मी तत्व ठेवत होते. पण तो राग आता म्हटला तर तुम्ही त्यांच्याकडे 90% आयडी ओके, 10% ठीक आहे कारणापुरता औषधापुरता जाणार. त्यामुळे सरांचे पुन्हा आभार की आमच्या घरातली जी मनशांती आहे, घरात जे आनंदाचं वातावरण आहे ते फक्त सरांच्यामुळे आहे. त्यामुळे आणि आपल्या ग्रुपची ताकद काय असते ते कार्यक्रमाला बघितलेलं आहे. एवढ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहिल्यानंतर सगळ्या पाहुण्यांनी विचारलं की एवढा मोठा तुमचा ग्रुप म्हणजे आपल्याला त्या कुटुंबापेक्षा हे लोक आल्यानंतर जो आनंद स्वतःला झाला आणि त्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांना जो वाटला तो म्हणजे तो अनुभवूनच घेतला. आणि हे सगळं श्रेय सरांचं आहे. म्हणजे आपण भाग्य समजावं की आपल्याला सरांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करता करविता वेगळा असतो, तो करवून घेतो. पण आयुष्याच्या ह्या वळणावर म्हणजे आई गुरु होऊन गेली, आई वडील गेले, शिक्षक पण फार चांगले लाभले होते, तेही गुरु. पण आज वयाच्या 60ला 55 नंतर इथं 3 वर्ष झाली आता येऊन वयाच्या 60ला सरांच्यासारखे गुरु लाभले. हा उत्तरार्धातली खूप अनमोल म्हणजे सरांनी आम्हाला दिलेली गिफ्ट आहे.